हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी स्पेशल रामनवमी आहे, तर रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा। आणि मी स्पेशल नैवेद्य बनवलाय रामनवमी निमित्त। तर इथे मी सकाळी सकाळी मस्तपैकी दर्शन करून आले, महादेवाच्या मंदिरामध्येच गेले। रामाचं मंदिर नव्हतं आमच्या घराकडे जवळपास, तर मी महादेवाच्या मंदिरामध्ये गेले, काही फूल वगैरे घेऊन आले दुकानमधून आणि बरं वाटलं, मस्त वाटलं। मंदिरामध्ये पण खूप गर्दी होती। तर आल्यानंतर मग मी नैवेद्याची तयारी करायची होती। तर इथे मी काही ड्रायफ्रुट्स काढले आणि काजू, बदाम, पिस्ता, मनुके असले ड्रायफ्रुट्स घेतले, जे अवेलेबल असेल ते। तर प्रभू श्रीरामांना दोन नैवेद्य खूप आवडतात, एक तर शिरा आणि दुसरा म्हणजे खीर। तर यातून तुम्ही दोन्हीतून कुठलाही नैवेद्य बनवला तर त्यांना चालेनाच, म्हणजे आवडेनाच। तर इथे मी शिऱ्याची तयारी करतेय, तर मी इथे ड्रायफ्रुट्स घेतलेत काही, त्याला चॉप करून घेतलंय। तर इथे मी खीर नाही बनवलीये, मी शिराच बनवलाय। तर ह्या दोन्हीतून एकच पदार्थ असं बनवायचा होता, तर मी शिराच बनवायचं घेतलं। तर इथे मी काय केलंय, 1 कप म्हणजे 1/2 असं कप भरून मी रवा घेतलाय। नॉर्मल रवा आहे, काही बारीक वगैरे नाहीये। तर इथे काही बारीक वगैरे पण करून घ्यायचा नाहीये। तर तसा मस्त असं फ्राय केला, बारीक म्हणजे ब्राऊन कलर त्याचा घेतला आणि त्याच्यामध्ये तूप म्हणजे 2 टेबलस्पून तूप तर वापरलंय, पण थोडं जास्त पण वापरलंय। समोर तुम्ही बघसानच मी ऍड करतच होते त्याच्यामध्ये। तर जे ड्रायफ्रुट्स आहे ते मस्त असे चॉप करून घेतले होते मी आणि त्याच्यामध्ये हलकंसं गरम पाणी त्याच्यामध्ये मी ऍड केलंय, चांगला रवा भाजल्यानंतर। आणि इथे मी केसरचे धागे घेतलेत, कमीत कमी 15 ते 20 घेतलेत आय थिंक। आणि इथे मी साखर तितकीच घेतीये, जितका रवा टाकलाय तितकीच मी साखर घेतीये। तर बघा, प्रसादासाठी मी हा शिरा बनवतीये, तर थोडाच बनवतीये, जास्त बनवत नाहीये। आणि बघा, मी तुम्हाला बोलले की तूप मी त्याच्यामध्ये थोडं थोडं ऍड करतच होते। तर बघा किती भारी वाटतोय ना, खूप छान, मस्त प्रसादासाठी खूप भारी वाटतो। तर इथे मस्त सॉफ्ट झालाय तो, त्याला चांगलं परतून भाजून पाण्यामध्ये शिजवून घेतलंय चांगल्या प्रकारे आणि इथे मी गॅस ऑफ केलाय। तर इथे मी नैवेद्याची प्लेट जी आहे ती तयार करत होतोय। तर त्याच्यातलाच मी एक काजू घेतलाय, हाफ कट केलेला, आणि पहिले टाकला, म्हणजे ते दिसण्यासाठी वगैरे चांगलं। तर केसरचे धागे पण खालच्या साईडने टाकले चांगलं दिसण्यासाठी आणि मस्त वाटीमध्ये चांगलं त्याला दाबून घेतलंय। तर तुम्ही आज काय काय तयारी केली होती, तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा प्रसाद कसा वाटला आणि तुम्ही स्वतः काय बनवलं होतं आणि कशी तुम्ही जे रामनवमी आहे ती कशी सेलिब्रेट केली होती, तर ते मला नक्की सांगा। तर काय करायचंय, एक छोटंसं कटोरी घ्यायची आहे, वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये छानसा अर्धा काजू टाकायचा आहे आणि त्याच्यावरती नंतर आपण जो शिरा बनवलाय तो त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे। अशा पद्धतीने पण छान वाटतं बघा, म्हणजे नैवेद्य आपण देतोय देवाला तर चांगल्या प्रकारे द्यावा, जसं आपण चांगल्या प्रकारे खातो तसंच त्यांना द्यावं। तर इथे मी मस्त त्याची डिझाईन बनवलीये, बघू शकता। थोडेसे म्हणजे एक तुळशीचं पान ठेवलंय आणि त्याच्यावरती थोडेसे हे ठेवलेत, डाळिंबाचे दाणे टाकलेत वरतून। बघा किती छान वाटतोय नैवेद्याची प्लेट। तर प्रभू श्रीरामांचा आज जन्म दिवस आहे, आज त्यांचा जन्म झाला होता। तर त्याच्यामुळे रामनवमी जी आहे ती आपण सेलिब्रेट करतो। तर ते वनवासावरून आले होते, तर तेव्हा आपण सगळ्यांनी दिवे वगैरे, म्हणजे दिवाळी आपण त्या निमित्ताने सेलिब्रेट करतो। तर तसाच आजचा दिवस आहे। तर कमीत कमी तुळशीजवळ, देवाजवळ असले 9 दिवे तर लावावेच आज, मला असं वाटतं। चांगलं वाटतं, म्हणजे असं फिलिंग चांगली येते, दुसरं काही नाही। आणि आपण आपला जो हिंदू सण आहे तो सर्वांनी सेलिब्रेट केलाच पाहिजे। तर इथे बघा, मस्त मी आरती वगैरे झालीये माझी, खूप प्रसन्न वाटतं, सकाळचा टाइम असतो, छान वाटतं।
आणि इथे मी कलश स्थापना पण केली आहे। तर इथे माझ्याकडे मूर्ती वगैरे नव्हती रामाची आणि फोटो पण नव्हता, तर मी साध्या पद्धतीने इथे मस्त सेलिब्रेट केलंय बघा रामनवमी। तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। स्वस्थ रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा। थँक्यू, बाय बाय।